माझा असा शेवटचा प्रश्न असा होता की परवाच्या कराडमध्ये आराळ पाटलांनी थेट सांगितलं की शेतकरी संघटनेचं आंदोलन कोल्हापुरात जे झालं होतं त्या पद्धतीने जर सातारामध्ये होणार असेल तर ते आम्ही मोडून काढू, प्रचंड पोलीस बंदोबस्त लावून मोडून काढू. तर आपलं काय त्या संदर्भात प्रतिक्रिया आहे? गेल्या वर्षी शेतकऱ्यांना लाठीमार करून विनाकारण तुरुंगात टाकलं, अमानुष मराठी हातला केला म्हणून शेतकऱ्यांनी उग्र स्वरूपाचं आंदोलन केलं. खरं तर गोळीबार करून एक शेतकऱ्याचा बळी घेतला, एक विद्यार्थी अत्यंत गंभीर जखमी झाला पोलिसांच्या गोळीनं. हे करायची काही गरज नव्हती, परंतु जाणीवपूर्वक केलं गेलं. आणि वर आमच्याकडेच आंदोलनामध्ये नुकसान झालं म्हणून 2,25,00,000 नुकसान भरपाईची नोटीस दिली. मी आराळ पाटलांना म्हटलं की तुमचे पैसे वर्गणी काढून देतो, परंतु माझी 2 माणसं परत द्या. यावर्षी आम्हाला त्यांना सांगायचं की आम्ही काही जगावेगळं मागत नाही, आम्ही आमच्या घामाचा दाम, आमचे पैसे मिळवून द्या. उधारेवर ऊस द्यायचा आम्ही आता बंद केलेला आहे. त्या ऊसाचा दर ठरला पाहिजे, तो दर ठरवा, ऊस घेऊन जा. आणि तो दर न ठरवता साखर कारखानदार जर ऊस नेणार असतील आणि आराळ पाटलांचे पोलीस त्यांचं संरक्षण करणार असतील तर आम्ही काही गप्प बसणार नाही. कितीही बंदोबस्त होते, आमचं आंदोलन होणारच. मावळला 4 शेतकऱ्यांचा बळी घेतला त्यांनी, पण आता पुन्हा मावळ होऊन देणार नाही. आणि तसं जर केलं तर त्याची राजकीय किंमत आराळ पाटलासहित त्यांच्या सगळ्या नेत्यांना चुकती करायला लागेल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. परंतु साताऱ्याचा मावळ होऊन देणार नाहीत असं शेट्टी साहेबांनी सांगितले. सरकारनं जर चर्चेची तयारी दाखवली तर आम्ही चर्चा करू, परंतु 3,000च्या खाली भाव कोणत्याही परिस्थितीत घेतला जाणार नाही आणि कराडचं 15 तारखेचं आंदोलन हे होणारच, कोणत्याही परिस्थितीत करणारच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे.